नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे आहात? आपली बी.एड सी.ई.टी जी की अत्यंत जवळ आलेली आहे, तसेच आपले हॉल तिकीट आलेले आहे व त्यामध्ये एक्झामसाठी आपण नक्कीच पाहिली असेल. ज्या विद्यार्थ्यांना पाहायला काही अडचण आली असेल, हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल, तर ती लवकर त्यांची जी अडचण आहे ती दूर होईल. आता आपले हॉल तिकीट आल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजेच एक्झामला जाताना आपण सोबत कोणत्या बाबी न्याव्यात या संदर्भातील काही बाबी आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. परीक्षेला जाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक क्रमांकाची गोष्ट ती म्हणजेच हॉल तिकीट ही होय. तर सर्वप्रथम आपलं जे हॉल तिकीट आहे, जे डाउनलोड केलेलं आपण प्रिंट केलेलं, त्याची ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट किंवा कलर प्रिंट आपल्यासोबत असणं क्रमपात आहे, गरजेचं आहे. हॉल तिकीटशिवाय आपल्याला आत प्रवेश दिला जात नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. म्हणजेच एक नंबरला आपल्याला हॉल तिकीट आपल्याकडे असणं गरजेचं आहे. काही विद्यार्थ्यांचा जर प्रॉब्लेम असेल, नावामध्ये काही त्रुटी राहिली असेल, चुकून नाव दुसरं टाकण्यात आलं असेल, तर त्यांना 2 नंबरला अजून एक बाब सोबत ठेवणं गरजेची आहे. ती म्हणजेच आपला ॲप्लिकेशन फॉर्म. फक्त ज्यांच्या ह्याच्यात अडचण आहे, प्रॉब्लेम आहे नावामध्ये, त्यांनीच ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे आपला, त्याची प्रिंटसुद्धा सोबत ठेवायची आहे. तसेच हॉल तिकीटसुद्धा सोबत ठेवायचे आहे. म्हणजे प्रत्येकाने हॉल तिकीट सोबत ठेवणे ही पहिली गोष्ट. तर काही अडचण असल्यास, नावामध्ये त्रुटी असल्यास त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा सोबत ठेवणं गरजेचं आहे. तसंच हॉल तिकीटसुद्धा सोबत ठेवायचं आहे. म्हणजेच हॉल तिकीट, ॲप्लिकेशन फॉर्म फक्त ज्यांची काही त्रुटी आहे अशांसाठी, आणि ज्यांची त्रुटी नाही त्यांनी हॉल तिकीट सोबत ठेवणं एक नंबरची बाब. त्यानंतर आपण जो आय डी प्रूफ आपल्या फॉर्ममध्ये भरला होता, तो आय डी प्रूफ आपल्यासोबत असणं क्रमपात आहे. तर हॉल तिकीटनंतर आय डी प्रूफ ही एक महत्त्वाची गोष्ट आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. जो आपण आय डी प्रूफ दिला तोच आय डी प्रूफ आपल्यासोबत ठेवा. तो नसल्यास आपल्याला तत्सम असणारा आय डी प्रूफ जो की आपल्या सी ई टी सेलने मान्य केला आहे, जसं की आधार कार्ड, त्यानंतर पॅन कार्ड यासारखे आय डी प्रूफ आपल्याला सी ई टी सेलने मान्य केलेले आय डी प्रूफ आहेत. तसेच ड्रायविंग लायसन हे सुद्धा आपल्या बी.एड सी.ई.टीच्या एक्झामसाठी आय डी प्रूफ म्हणून चालते. ही बाब आपण लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगाने आपल्यासोबत वापरा. तसेच काळा किंवा निळा बॉलपेन आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. तर एक बॉलपेन आपल्यासोबत असणं गरजेचं आहे, तो एक आपण सोबत घ्यावा. पॅड सोबत घेऊ नये, कारण पॅड आपल्या सी ई टी सेलमध्ये एक्झाम ऑनलाईन असल्यामुळे तो मान्य नाही. पॅड आपल्याला आत नेऊ दिला जात नाही, ही बाब आपण लक्षात ठेवा. त्यामुळे पॅड नेण्याची आवश्यकता नाही. तर आपल्याला हॉल तिकीट, 2 नंबरला आय डी प्रूफ, काही नावामध्ये त्रुटी असेल तरच ॲप्लिकेशन फॉर्म्स त्याची प्रिंटसोबत असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पेन, अशा प्रकारे आपण तयारी करून एक्झामला जाणं गरजेचं आहे. तसेच सेंटर जर आपल्या शहरापासून दूरच्या शहरात असेल तर ते सेंटर आपण अगोदरच माहीत करून घेणं गरजेचं आहे. तसेच प्रत्येक पेपरला ज्याचा पेपर ज्या वेळेला आहे त्या पेपरच्या अगोदर आपल्याला 1.5 तास म्हणजेच 1 तास आणि 30 मिनिटे पेपरच्या अगोदर म्हणजेच वेळेच्या अगोदर तिथं जाणं गरजेचं आहे. समजा तुमचा पेपर सकाळी 9 वाजता असेल तर किमान 7:30पर्यंत आपण तिथे पोहोचणं गरजेचं आहे. ही बाब लक्षात घ्या, अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आणि आपला क्लोजर टाईम जो आहे, पेपर जर आपला 9ला असेल तर 8:30 हा आपला क्लोजर टाईम असेल, गेट क्लोज टाईम. ह्या गेट क्लोजर टाईमनंतर आपल्याला प्रवेश दिला जात नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा तुमचा पेपर असेल, सकाळ सत्र, दुपार सत्र, सायंकाळ सत्र, त्या पेपरच्या वेळेच्या अगोदर अर्ध्या तासाने गेट बंद होतं आणि गेट एकदा बंद झाल्यानंतर सी ई टी सेलच्या सूचना आहेत त्यानुसार गेट कोणासाठीही उघडलं जात नाही, ही बाब आपण लक्षात ठेवा. म्हणजेच वेळेत पोहोचणं फार क्रमपात आहे, गरजेचं आहे. गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना उशिरा पोहोचल्यामुळे परीक्षांना मुकावं लागलं. सी ई टी सेल कुठल्याही पद्धतीने आपल्याला गेट क्लोजर टाईमनंतर एंट्री देत नाही, कारण एक्झाम ही ऑनलाईन पद्धतीने आहे. तसेच आपलं व्हेरिफिकेशन होत असतं, म्हणजेच आपले बायोमॅट्रिक जे आहे, हाताचे जे अंगठे आहेत, त्याचे जे ठसे आहेत, बायोमॅट्रिक पद्धतीने त्याची तपासणी होते. तसेच आपल्याला बायोमॅट्रिक आणि ऑफलाईनसुद्धा आपल्याला हजेरी द्यावी लागते, ज्याला आपण प्रेझेंटी असं म्हणत असतो. तर ती आपली हाताच्या अंगठ्यांना शाई लावून प्रेझेंटी घेतली जाते, ही बाब आपण लक्षात ठेवा. त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी जो वेळ लागतो तो अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे गेट क्लोजर टाईम जो आहे तो आपल्याला प्रत्येक परीक्षेच्या वेळी अगोदर
अर्धा तास केलेला पाहायला मिळतो. याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. सर्व प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. आपली BEd CET अत्यंत जवळ आलेली आहे. परीक्षा जरी सोपी असली तरी आपण जास्तीत जास्त गुण संपादन करणे ही आपली जबाबदारी आहे. तर 100पैकी जास्तीत जास्त गुण मिळावे यासाठी राहिलेल्या दिवसामध्ये कंटिन्यू अभ्यास करणं आपण गरजेचं आहे. तसेच जास्तीत जास्त गुणला म्हणजेच मेरिट जितकं आपल्याला जास्त गुण मिळतील, संपादन होतील, तर त्यानुसार आपल्याला कॅप राऊंडमध्ये आपला नंबर लागत असतो. ही सुद्धा बाब लक्षात ठेवा. आपल्या BEd CETमध्ये पासिंग नसते. बहुतांश विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की पासिंग कितीला आहे. यामध्ये पासिंग जरी नसली तरी कॉलेज मात्र आपल्याला गव्हर्मेंट किंवा त्या प्रकारे जर कॉलेज पाहिजे असेल तर ते आपल्याला फक्त मेरिटनुसारच मिळतं. ही बाब लक्षात घ्या. आणि प्रवेश फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होतात. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त गुण संपादन करणं गरजेचं आहे आणि आपल्या आवडीचं कॉलेज मिळवणं गरजेचं आहे. लवकरच भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.